हॅलो, कसे आहात सर्वजण? तर यूट्यूबमध्ये हा माझा तिसरा लाँग व्हिडिओ आहे आणि लाँग व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओपेक्षा लाँग व्हिडिओला जास्त सपोर्ट करताय. त्यामुळे मी हा तिसरा लाँग व्हिडिओ बनवत आहे आणि ह्या लाँग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू ठेवा. तर आपण व्लॉगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर छोटं ज्वेलरीचं मी दाखवते. हे छोटे छोटे टॉप्स आहेत, कलरफुल, म्हणजे 12 कलर आहेत याच्यामध्ये. दुसरं पॅकेट मला मिळत नाही, तर हे ड्रेसवर मॅचिंग असं मी घेतलं होतं. आणि कॅमेरा पकडायला कोण नाही आहे, ट्रायपॉड तुटला आहे, त्यामुळे मी कसा बिसा ब्लॉग बनवते आहे. ट्राय करते की छान बनावा. हे बघा, हे असे कानातले आहेत जे की मी ठाण्यावरून घेतले होते. युनिक होते हे, स्पेअरमध्ये मला खूप आवडले होते, त्यामुळे मग मी हे घेतले होते. त्यानंतर सेकंड आहे या रिंगा, आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. रिंगाची मोतीसुद्धा 1 वर्ष होऊन गेले आणि हे छान दिसत घातल्यावर खूप. तर ह्या एक मी घेतल्या होत्या, अजिबात मोत्यांचा कलर वगैरे गेलेला नाही आहे. या मी ठाण्यामधून घेतल्या होत्या. त्यानंतर मिशोवरून एक मला पिंक कलरचा नेकलेस हवा होता, त्यासाठी मी एक ऑर्डर केला होता. तुम्हाला मी दाखवते, ट्राय करून दाखवते हा नेकलेस. आणि खूप कमी प्राईजमध्ये हा मला मिळाला होता, खूप म्हणजे खूप कमी ऑफरमध्ये मिळाला होता. एक सेकंड, मला तर दिसतच नाही. हाच आहे नेकलेस आणि त्याच्यावर हे इयरिंग्स. आणि मी ट्राय करणार की व्हिडिओ आजचा सुद्धा जास्त लॉंग नको जायला. आणि काय होतं, तुमच्यासोबत गप्पा मारत व्हिडिओ लॉंग होऊनच जातो. तर हे झुमका आहेत, हे बघा, छान वाटतं. त्यानंतर अजून एक मी जे की मॅचिंग घेतले होते, माझ्याकडे लेहंगा होता ग्रीन कलरचा, त्यावर मॅचिंग हे घेतले होते. आणि ते ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये मी हे इयरिंग्स घेतले होते, चांदबालीसारखे. आणि सगळ्यात फेवरेट माझं आवडतं ते म्हणजे मंगळसूत्र. माझ्याकडे मंगळसूत्राचं कलेक्शन फार कमी आहे, पण जे काय आहे हे खूप छान आहे मंगळसूत्र. हे बघा, अहो असं नाव आहे याच्यामध्ये, हे लॉंग मंगळसूत्र. त्यामध्ये हे एक घेतलं होतं मल्टी कलरमध्ये. हे कानातले मी पूर्ण नाही दाखवते, कारण ब्लॉग खूप मोठा होऊन जातो आणि मग बघणारा पण बोर होऊन जातो की एवढा मोठा ब्लॉग नाही बघू वाटत. त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये जेवढं दाखवणं होईल ना तेवढं मी पटापट दाखवते. आणि हे सगळं अडकले आता. हे असं एक मंगळसूत्र नेकलेस टाईप आहे बघा. हा एक आहे छोटासा नेकलेस, पण हा गुंतला मी थोडंसं, एक सेकंड ना. नंतर मला खूप वेळ लागणार आहे हे सगळं आवरायला. चलो, सेकंड नेकलेस योग्य असा आहे. हा नेकलेस मी लग्नासाठी घेतला होता दादाच्या, जो की मी लेहंगा घेतला होता त्यावर मॅचिंग. हा असा नेकलेस आहे, आय डोंट नो दिस थिंग. आणि ह्यावर ही अशी बिंदिया, आणि हे आले होते हे इयरिंग्स. पण हे मला अजिबात आवडले नव्हते, कारण हे खूप मोठे आणि लॉंग होते हे असे. त्यामुळेच मग मी त्यावर मॅचिंग हे घेतले होते झुमका. आता आहे दुसरा नेकलेस, पण त्या अगोदर 2 इयरिंग्स दाखवते मला तुम्हाला मोत्यांचे. हे एक असे आहेत. त्यानंतर हे परत मिशो, रिजनेबल रेट्स असतात मस्त. हा एक नेकलेस, छोटासा नेकलेस होता, हा एक घेतला होता. याच्यावरचे इयरिंग्स खूप छान आहेत, पण ते मला नाही मिळते छोटे छोटे. आता शॉर्टकट्समध्ये बघा, आता 6 मिनटाचं झालं आहे मी ब्लॉग जरी बनवत असले. छोटा बोलून मोठाच होतो माझा ब्लॉग. हे असे बँगल्स आहेत. मी आता पूर्ण ओपन करून नाही दाखवत, कारण मग खूप वेळ जाईल. हे एक असं मंगळसूत्र आहे, दिसते का नाही, छान वाटतं पण हे घातल्यावर, ब्लॅक. हे मी गावी घेतलं होतं.
हे इंडो वेस्टर्न आहे, पण हे तुटलं आहे माझ्याकडनं, बघू शकता तुम्ही. हे वेस्टर्न म्हणजे साडीवर, फॅन्सी साडी असेल तर त्यावर हे घेतलं होतं मी. हे मी शेगावमधून घेतलं होतं. मी कुठेही गेले ना की तिथून एक 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 ज्वेलरी काही ना काही घेत असते. त्यानंतर आता अजून एक आहे मंगळसूत्रच नाही, तर मला खूप मिक्स झाली ज्वेलरी, त्यामुळे हे एक असं होतं मंगळसूत्र. हे असं लॉंग मंगळसूत्र आहे. आता अगदी पटापट शॉर्टकटमध्ये मी दाखवणार आहे. हे चोकर आहे, हे बघा. हे ह्या चोकरवर छोटे छोटे हे कानातले, हे खूप छान आहे, पण असं काठपदर साडी पैठणीवर हे छान दिसतं. लास्ट ते तर मला अजिबात आवडत नाही, पण मी तुम्हाला दाखवते. हे मी लग्नामध्ये घेतलं होतं, तेव्हा मला काही कळत नव्हतं कशी ज्वेलरी घ्यायची किंवा काय. तर हे एक असं आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या अगोदर मी खूप फास्ट ज्वेलरी दाखवली आहे, मला असं वाटतं व्यवस्थित नाही दाखवली. तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण काय होतं ब्लॉग खूपच मोठा होतो, म्हणजे 4-5 मिनटाचं ठरवलं ना तर 8 मिनटाचं होऊन जातो, आणि मला एडिटिंगला पण मग खूप वेळ लागतो. असो, यासुद्धा ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.